महानगरपालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाच्या वतीने दिल्ली गेट ते हर्सूल टी पॉइंट पर्यंत सर्व्हिस रस्त्यावरील अतिक्रमण काढण्याची कारवाई सुरू आहे। सकाळी महानगरपालिकेच्या अतिक्रमण पथकासह मोठा पोलीस बंदोबस्त दिल्ली गेट परिसरात दाखल झाला होता। सुभेदारी विश्रामगृह पाठीमागील ओपन स्पेसमधील मोठे वाहने उचलून घेण्यात आल्यानंतर अतिक्रमण काढण्यास सुरुवात झाली होती। सुरुवातीला कारवाई मार्किंगवरून विरोध दर्शवण्यात आला होता, परंतु महानगरपालिका प्रशासनाकडून त्यांची समजूत काढत कारवाई करण्यात आली। दिल्ली गेट ते हर्सूल टी पॉइंट सर्व्हिस रस्त्यावर साधारणपणे 550 ते 600 अनधिकृत बांधकामाचा समावेश असून सोमवारी दिवसभरात बेकायदेशीर मालमत्ता पाडण्यात येणार असल्याची माहिती महानगरपालिका अतिक्रमण पथक प्रमुख संतोष वाहुळे यांनी एमसी न्यूजशी बोलताना दिली आहे। सिडको बस स्थानक ते हर्सूल टी पॉइंट रस्त्यावरील कारवाई सुद्धा करण्यात येणार असल्याचं वाहुळे यांनी सांगितलंय। आतापर्यंत 4 रस्त्यांवर 3195 पक्की बांधकामे भुईसपाट केली आहेत। यात 4 ते 5 मजल्यांच्या इमारतींचा देखील समावेश आहे। शहरातील प्रमुख रस्त्यांवर मोठमोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते, त्यामुळे ही वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महानगरपालिका आयुक्त जी श्रीकांत आणि पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी संयुक्तरित्या मोहीम राबवून 60 मीटर रुंदीतील अतिक्रमण आणि बेकायदा बांधकामांची पाडापाडी करत अतिक्रमण हटवण्याची कारवाई सुरू केली आहे। या कारवाईत जालना रोड, पैठण रोड, दौलताबाद रोड आणि जळगाव रोडवर ही मोहीम राबवण्यात येत आहे। यात केवळ 2 मजलेच नव्हे तर 3, 4 आणि 5 मजली इमारती देखील पाडण्यात आल्या आहे। यामुळे मालमत्ता धारकांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली आहे। या कारवाईविषयी अधिक माहिती संतोष वाहुळे यांनी एमसी न्यूजशी बोलताना दिली आहे। दोन्ही बाजूने जे 35 मीटरचा रस्ता आहे, डिवायडर पासून दोन्ही बाजूने 17.5 मीटर 7.5 मीटर 35 मीटर पर्यंत आपण आज कारवाई करणार आहोत। या पूर्ण स्ट्रेचमध्ये साधारण 550 ते 600 अनधिकृत बांधकाम आम्हाला आढळून आलेले आहे। त्या पद्धतीने आज आम्ही आवाहन केलेलं होतं, जाहीर प्रकटन दिलेलं होतं, विनंती केलेली होती। बहुतांश जे नागरिक आहेत त्यांनी प्रशासनाला सहकार्य केलेले आहे, स्वतःचं आर्थिक नुकसान टाळलेलं आहे। पण आता जे स्ट्रक्चर्स आहेत ते स्ट्रक्चर काढण्याचं काम आज दिवसभरामध्ये आम्ही करणार आहोत। ते जो 2 दिवसाचा जो गॅप दिला होता शनिवारी आणि रविवारी, तो गॅप देण्याचा उद्देश असा होता की आम्हाला 2 दिवसांमध्ये त्यांचं आर्थिक नुकसान व्हावं असं वाटत नव्हतं। त्यांनी स्वयंस्फूर्तीने ते काढून घ्यावं यासाठीच त्यांना 2 दिवसात वेळ दिला होता। आता मात्र कुठलाही वेळ देणं शक्य नाही। आम्ही काढवण्याचा पूर्ण सिडको बस स्टँड ते जळगाव टी पॉइंट आजच होणार की उद्या होणार कारवाई? आता ह्या मालमत्ता ज्या पद्धतीने सुरू आहे त्या पद्धतीने आज आम्ही हर्सूल टी पॉईंटपर्यंत जाणार आहोत। त्याच्यानंतर जर वेळ मिळाला तर निश्चितपणे आम्ही त्या भागात कारवाईसाठी अग्रेसर होणार आहोत।